नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण साधी, सोपी आणि खूपच पौष्टिक अशी चवळीची पालेभाजी करणार आहोत। मी इथे एक जोडी चवळीची पालेभाजी घेतली आहे। ही भाजी आणताना पानं हिरवीगार असली पाहिजेत। थोडा हलका पिवळसर असा रंग ज्या पानांना असतो ना तशी भाजी घेऊ नका। भाजीला जो धागा बांधला आहे तो काढून भाजी अशी मोकळी करून घ्यायची। ह्या भाजीचे आपण आता पानं काढून घेऊया, पण पानं काढताना आपल्याला लक्षपूर्वक बघून काढायची आहेत। काही पानांवरती अशी छिद्र होल असतात, ती पानं आपल्याला घ्यायची नाही। ह्या भाजीची फक्त पानं आपण काढून घेणार आहोत। जर त्याचे देठ कोवळे असतील ना तर ते तुम्ही घेऊ शकता, पण जर देठ कोवळे नसतील तर देठ घेऊ नका। देठ कोवळे असतील तर ते लगेच तुटतात आणि जर कोवळे नसतील तर तुम्ही बघू शकता हे देठ तुटत नाही आहे, म्हणजे हा देठ कोवळा नाही। इथे मी एका ताटामध्ये सर्व चवळीची पानं काढून घेतलेली आहेत। माझ्या आजी ज्या पद्धतीने भाजी करायची ना ती पद्धत आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। खूप जणांची आजी आई ह्या पद्धतीने भाजी करत असतील। कुणाकुणाकडे अशा पद्धतीने ही पालेभाजी केली जाते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। सर्वप्रथम आपण काय करूया, एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये मीठ ॲड करून घेऊया आणि ही पालेभाजी त्याच्यामध्ये 2 मिनिट आपण बुडवून ठेवूयात। असं केल्याने काय होईल, पालेभाजीमध्ये ना आपल्या डोळ्यांनाही दिसणार नाही असे बारीक कीटक असतात, ते मिठाच्या पाण्यामध्ये मरून जातील आणि काही धूळ असेल कचरा असेल तोही त्या पाण्यामध्ये निघून जाईल। त्यामुळे 2 मिनिट मिठाच्या पाण्यामध्ये ही पालेभाजी नक्की ठेवा। 2 मिनिट झाल्यानंतरला साध्या पाण्याने 2 वेळा ही पालेभाजी मी स्वच्छ धुवून घेतली आणि एका चाळणीमध्ये काढून घेतली, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही पाणी असेल तर ते निथळून जाईल। 2 ते 3 बॅचमध्ये ना अशी थोडी पालेभाजी घ्यायची, ती अशी एकत्र करायची आणि जाडी मोठी अशी कट करून घ्यायची। जास्त बारीक पालेभाजी कट नाही केली तरी चालेल। अशा प्रकारे बाकीची पालेभाजी पण आपण कट करून घेऊयात। इथे सर्व पालेभाजी कट करून झाली आहे। पालेभाजी करण्यासाठी मी इथे 15 ते 16 लसूण पाकळ्या अशा ठेचून घेतल्या आहेत। पालेभाजीमध्ये लसूण जास्त वापरायची म्हणजे भाजी छान लागते। आणि एक मिरची कट करून घेतली आहे। इथे मी कमी तिखट असलेली जी मिरची असते ना ती घेतली आहे। इथे फक्त 2 चिमूटभर मीठ आपण भाजीमध्ये ॲड करून घेणार आहोत। आपण ज्या 15 ते 16 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या ना त्यातील 3 ते 4 लसूण पाकळ्या घ्यायच्या हातामध्ये आणि त्या अशा चुरडून घ्यायच्या। आता मीठ आणि लसूण टाकलेली जी ही पालेभाजी आहे ना ती हलक्या हाताने आपण अशी चुरडून घ्यायची, म्हणजे त्यातील जो पालेभाजीमधील जो पाणी आहे ना तो हलका निघाला पाहिजे, थोडी भाजी सॉफ्ट झाली पाहिजे। ह्या स्टेपमुळे ह्या भाजीला खरंच खूप वेगळी छान चव येते। मी स्वतः 2 ते 3 वेळा ना ही स्टेप न करता पालेभाजी केली होती, पण त्या पालेभाजीला ह्या पालेभाजीसारखी चव नव्हती। हवं तर तुम्ही ट्राय करून बघा। कढई गरम करून गॅस फ्लेम लोट केली आणि आता ह्याच्यामध्ये 1.5 चमचा आपण तेल ॲड करून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जी ठेचून घेतलेली लसूण होती ना ती आणि मिरची ॲड करून घेतली। लसूणला आता छान तांबूस रंग आला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जी चुरडून पालेभाजी ठेवली होती ना ती ॲड करून घेऊया। आता ही पालेभाजी 1.5 मिनिट ह्या फोडणीमध्ये आपण परतून घेणार आहोत। भाजी फोडणीमध्ये परतून झालेली आहे। या भाजीवरती फक्त अर्धा मिनिटभर झाकण ठेवायचं। त्या ताटामध्ये आपण थोडं पाणी ॲड करून घेऊया, म्हणजे भाजी तळायला लागणार नाही। आता हे ताट बाजूला काढून भाजी थोडा वेळ परतून घ्यायची। चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊ। सुरुवातीला पण आपण 2 चिमूटभर मीठ ॲड केलं होतं। पालेभाजीमध्ये मीठ जास्त प्रमाणात वापरायचं नाही। इथे आपली पालेभाजी तयार आहे। पालेभाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत, कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते। ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती किंवा वरण भाताबरोबरही खाऊ शकता। आजची ही चवळीची पालेभाजी तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।